उन्हाळा म्हटलं की कैऱ्यांपासून बरेच वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, पण गुळ आंबा किंवा साखर आंबा याच्या चवीला कसलीच तोड नाही. नमस्कार, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये. तर आज मस्त गावरान कैऱ्यांपासून चटकदार असा गुळांबा बनवलेला आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी गावरान अशा आंबट कैऱ्या घेतलेल्या आहेत, 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतल्या आहे. याचा जो देठाकडचा भाग आहे तो आधी कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या कैरीची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. मी ही गावरान कैरी वापरलेली आहे. याऐवजी तुम्ही तोतापुरी कैरीसुद्धा वापरू शकता. ती चवीला एवढी आंबट नसते आणि जी लांब असते आणि चवीला आंबट नसते ती कैरी वापरली तर त्यात गूळ किंवा साखरेचं प्रमाण हे थोडं कमी घालावं लागेल. आणि ही आंबट कैरी जी मी वापरते आहे गावरान कैरी, तर याचा देखील आंबटपणा कमी करण्यासाठी ना आपण यात कैरी किसल्यानंतर 10 मिनिटांसाठी जर तो किस ठेवला आणि त्यानंतर कैरीच्या किसाला जे पाणी सुटतं ते आपण जर पिळून घेतलं तर त्यातला बराचसा आंबटपणा हा कमी होतो. आणि आता हे जाड किसनीने मी ह्या कैऱ्यांचा किस पाडून घेतलेला आहे, लांब लांब असा किस पाडून घेतला आहे. आता यातला मी 2 वाटी कैरीचा किस हा वापरणार आहे गुळ आंब्यासाठी. गुळ आंबा करताना लोखंडी कढईचा वापर न करता स्टीलची कढई किंवा नॉनस्टिक कढईचाच वापर करा. आणि यात मी 2 वाटी कैरीचा किस घेतला आहे, तर 1.5 वाटी यात गूळ वापरणार आहे. गूळ हा काळपट रंगाचा न घेता मी पिवळा किंवा केशरी रंगाचा असा गूळ घ्या. मी पिवळसर असा बघून गूळ घेतलेला आहे आणि 1.5 वाटी गूळ टाकलेला आहे. आता हे काळं मीठ 1 छोटा चमचा आणि वेलची पूड 1 छोटा चमचा मी टाकलेले आहे. हे सर्व मिश्रण आता एकत्र करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी हे मिश्रण ठेवायचं आहे, जेणेकरून गूळ हा कैरीमध्ये व्यवस्थित एकजीव होईल आणि व्यवस्थित वितळला जाईल. यासाठी 15 ते 20 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. साधारण अर्धा तासानंतर हे मिश्रण तुम्ही बघू शकता, गूळ हा वितळले गेला आहे कैरीमध्ये. आता हे मिश्रण मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यात आपल्याला कैरी ही शिजवून घ्यायची आहे आणि गूळ हा जे गुळाचे काही खडे राहिलेले आहेत ते वितळून घ्यायचे आहे. त्यासाठी गॅसची मीडियम फ्लेम करून हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारण 10 ते 12 मिनिट मला हे मिश्रण शिजवण्यासाठी लागले. आता हे अधनंमधनं चेक करत राहायचं की कैरी व्यवस्थित शिजली गेलेली आहे का. ती अशी ट्रान्सपरंट दिसते शिजल्यानंतर आणि कैरीच्या किसाला एक चकाकी येते. त्यावेळी गॅस बंद करून द्यायचा. तर आणि गूळ आंबा तयार झाला हे चेक करण्यासाठी कैरी शिजलेली आहे का हे चेक करायचंच, पण त्याचबरोबर या पद्धतीने गुळाचा पाक देखील चेक करायचा. अशी तार पडली गेली की समजायचं हा गुळ आंबा तयार झालेला आहे. या ठिकाणी गुळ आंबा तयार झालेला आहे. आता हा गुळ आंबा स्वच्छ धुवून सुकवलेल्या अशा काचेच्या डब्यात मी हा गुळ आंबा काढून घेत आहे. तर आजची गुळ आंब्याची पारंपरिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.